शेतकरी आत्महत्या अनुक्रमांक 13. परीक्षकांसाठी पुन्हा एकदा अनुक्रमांक 13 श्रीमती सारिका निंबाळकर. यापुढील स्पर्धक आहे श्रीमती सीमा अडसूळ. श्रीमती आवडे लय भूक लागली बघ, वाढायला घे. दोन खाऊन घेऊ बघ आपण. बर वाढते, ठीक आहे, खाऊन घ्या. धनी अहो सकाळच्याला पोरग लय रडत होतं बघा. म्हणत होतं त्याच्या कॉलेजातल्या पोराकडं नवीन दप्तर हाय, नवीन गाड्या हाय, आणि याच्याकडे काय बी नाही बघा. असं म्हणतेस होय? मग एक काम करू बघ आवडे, आपल्या कांद्याचं पैक येतील की नाही त्यातून अगोदर तर आपण आपल्या सोनीचं लगीन लावून देऊ, त्याच्यानंतर उरलेल्या पैशातनं गण्याला गाडी पण घेऊन देऊ. तू कशाला काळजी करतीस? आणि घे एक घास खा बरं. आता तुमचं आपलं काहीतरीच असतं. पोरं आहेत की घरात? अगं बाय, पोरं झोपलेत की. आणि ते जाऊ दे, मी तुला एक अजून एक गोष्ट सांगणार आहे बघ. तुझं गहाण ठेवलेलं दागिनं मी सोडून आणणार आहे. बया, माझं दागिनं मी सोडून आणाल तुम्ही? होय बाय, मी सगळं काय करतो. तू जरा दमानं घे, काय बी काळजी करू नकस. मी काय करतो, सकाळच्याला त्या सावकाराकडे जाऊन येतो. पैशाचं काय जुगाड लागतं का ते बघतो. आता एक ताट उचल आणि ठेव आणि हांतरून घालायला घे बरं. चल पटकनावर. बरं आवडे, अगं पोरं कवा उठायची ग? किती उशीर झालाय. सूर्य मला डोसक्यावर यायची वेळ झाली की. उठी वगैरे त्यास नाही. मी जरा आता रानात जाऊन येतो बघ, उशीर झालाय मला पण. बर उठ. गण्या, अरे गण्या, अरे उठ की बाबा. सोने ये बाय, इकडे ये जरा. मी तुझ्या बासनी जरा भाकर तुकडा घेऊन जाते. तोपर्यंत घरातली जरा कामं उरकून घे. उरकून घेशील ना बाय माझी ती गुणाची ग बाय माझी. येते मी. धनी, ऐकलं का? या जरा 2 घास खाऊन घ्या. या सकाळच्यानं काय बी खाल्लं नाही बघा. या धनी, या बारच्याला आपला कांद्याला जाग झाला आहे व. कांदा तर आपला झाग झालाय बघ, पण तो कशामुळे झालाय हे माहितीये का तुला? ते म्हणजे या जायकवाडीच्या पाण्यामुळे झालाय बघ. पण आवडे, आता हे पीक आपलं चांगलं आलंय तर आपलं पण कर्तव्य आहे बघ. आपण शासनाने नेमून दिलेली पाणीपट्टी तेवढी आपण भरायची. मी काय करतो, आता रानातनं थेट त्या पाटबंधाऱ्याच्या हापिसात जातो. पाणीपट्टी किती झाली आपली ती बघून येतो. आणि आपल्या पिकाचं पैक आलं की नाही आपण पाणीपट्टी भरून टाकू. आपल्या सोनीचं लगीन बी करू आणि त्या सावकाराचे पैसे बी भरून टाकू. येतोच बघ. आता तू घरला जा आणि सोनीला काय बी काम नको लागू. बरं लवकर या घरला. हा नाम आहे पण ना, किती दिवस झाले पैसा घेऊन ठेवलात आणि आता परत करायच्या नावाने शिंगा याचा. येऊच दे त्याला, बघतो त्याच्याकडं. राम राम सावकार, राम राम. अरे राम राम काय करतोस? अगोदर माझे घेतलेले पैसे देणार कधी? सावकार, या बारशाला माझे पिकले झाक झाले बघा. त्याचे बकुल पैकी येतील. तुमचं पहिली तू चुकत कराल बघा. पण या बारशाला एक नड होती, तेवढी पुरी करा ना. अरे अगोदरच एवढं कर्ज केले आणि आता परत पैसे मागतोस होय? काय वाटतं की नाही तुला? सावकार, या बारशालाच फक्त लय उपकार होतील बघा. बर जा तू.
सकाळच्या आवडीला सांगायचंच राहिलं, सोनीला पाहुणं बघायला यायचं. लवकर घराला जातो आणि आवडीला सांगतो, आवडे इकडे इकडे. अगं सकाळच्या सांगायचंच राहिलं तुला, आपल्या सोनीला पाहुणं बघायला यायचं. घरात पोहा आणि साखरपत्ती आहे ना? काय म्हणतेस, पोहा नाही होय? जाऊ दे, साखरपत्ती आहे ना? या बारच्याला चहाच करू बघ, लग्न जमल्यावर बघू मग काय करायचं ते. हा म्हणजे बघ पाहुणं पण आलं, तू कामावर मी त्यांना घेऊन येतो. या या पाहुणे या या बसा. कसा झाला प्रवास? मी जरा पोलिसने घेऊन येतो बघा. सोने ये बाई सोने, चल चल चहा घेऊन चल आणि पाहुण्यासनी दे. आपा मी कशी दिसते? गुणाची ग बाई माझी, ती लय छान दिसते बघ. चला आता चहा घे आणि पाहुण्यासनी दे. पाहुणं कशी वाटली पोरगी? पोरगी तर तुमची चांगली आहे. काय रे आवडली ना? पण ते ना काही नाच पाहुणं, या बारच्याला माझा कांदाली चांगला आला, त्याचे पैसे आले ना तू म्हणाल तसं लगीन लावून दिल बघा. असं म्हणताय होय? ठीक आहे मग निरोप कळवतो तुम्हाला, येतो आता आम्ही. आवडे मला भ्या वाटायला लागले ग, राज्याला लय पाऊस पडला ग. आपला कांदा तर चांगला असेल ना ग, मी जरा जाऊन बघतो. मी पटकन आलो. माझी माती माय, माती कधी मी हार मानत नाही. आवडे एक ध्यानात ठेव, काय बी झालं तरी म्या कधीच आत्महत्या करणार नाही बघ. अगं आपल्या शेतकऱ्यांचा जन्म आत्महत्या करण्यासाठी नाही झाला, तर या जगाला पोसण्यासाठी झालाय.
आपल्याला म्हणतात या जगाचा